तुम्हाला नवऱ्याकडे पैसे मागावे लागतात का? तो का देत नाही? कितीतरी बायका घर सांभाळतात, मुलांना मोठं करतात, पण पैशाची गोष्ट जिकडे येते ना तिकडे त्या बायकांची अवस्था बघवत नाही. काहींकडे जॉईंट अकाउंट असतं पण पैसे काढण्यासाठी त्यांना विचारावं लागतं. काहींकडे क्रेडिट कार्ड असतं पण त्याचा OTP मात्र नवऱ्याकडे येतो. पैसे मागितल्यानंतर कशाला हवेत, काय करणार आहेस, हे सगळे प्रश्न म्हणजे नवऱ्याची परमिशन ही आलीच. पैसे तुझे नाहीत, तू कमवत नाहीस, मी कमवतोय, मी पैसे आणतोय, त्यामुळे तुला मला विचारावंच लागेल, याचाच त्रास बायकांना जास्त होतो. एक लक्षात घ्या, तुमची बायको सुद्धा शिकलेली आहे, ती सुद्धा करिअर करू शकते, पण ती तसं न करता घरातल्या सगळ्यांची काळजी घेते. तर तुम्ही सुद्धा तिची काळजी घ्यायला नको का? आणि त्यावर एक सोल्युशन म्हणजे महिन्याला एक ठराविक रक्कम अगदी 100% तुमच्या बायकोची असेल. तिला ते पैसे खर्च करताना कुठलीही परमिशन घ्यायला लागणार नाही ह्याची तिला खात्री असू दे. बायकोला पैसे देणं म्हणजे तुम्ही कुठली चॅरिटी करत नाही आहात, तो तिच्यासाठी रिस्पेक्ट आणि तुमचं प्रेम आहे. काय वाटतं तुम्हाला याविषयी? मला नक्की कमेंट करून सांगा.